नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी सौ चिप्पा एसवी. मी मराठी विषय आपल्या वर्गाला शिकवते. तुम्हा सर्वांचे प्रथम मी स्वागत करते. कसे आहात? बरे आहात ना? घरीच आहात ना? घरीच राहा, सुरक्षित राहा. महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडा. बाहेर पडताना मात्र काळजी घ्या. मास्क घाला, सॅनिटायझर जवळ ठेवा, हात नेहमी स्वच्छ धुवा. काळजी घ्या स्वतःची व आपल्या कुटुंबाची. मी हे सर्व का सांगते तर अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाला जर हरवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळल्या पाहिजेत. स्वच्छता राखली पाहिजे. गर्दीमध्ये जाण्याचे टाळले पाहिजे. गर्दी करून कुठेही थांबता कामा नये. थोडासा जरी ताप, सर्दी, खोकला असेल तर लगेच डॉक्टरांकडे गेले पाहिजे. औषधोपचार घेतले पाहिजे. या सर्व गोष्टींची काळजी घेतली तरच आपल्यापासून कोरोना दूर राहील. कुटुंबातील लोकांना, आजूबाजूच्या लोकांना आपण या कोरोनाविषयी जागृत केले पाहिजे. गेले 6-7 महिने आपण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाहेर निर्धास्तपणे फिरू शकत नाही, एकत्र येऊ शकत नाही, शाळा महाविद्यालयात सुद्धा जाऊ शकत नाही. काळजी घेतली तरच आपण निरोगी राहू. अजून थोडे महिने तरी आपल्याला अशाच पद्धतीने जीवन जगायचे आहे. कोरोनाला पूर्णपणे हरवायचे आहे. त्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायला पाहिजे. घेणार ना काळजी? ठीक आहे. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला शाळा कॉलेजची नक्कीच आठवण येत असेल. जवळजवळ 6-7 महिने झाले तुम्ही शाळेत आलाच नाहीत. 10वीचा रिझल्ट लागला त्यानंतर फक्त एकदाच शाळेत येऊन गुणपत्रिका घेऊन तुम्ही गेलात. त्यानंतर 1-2दा महाविद्यालयात तुम्ही आलात, तेही प्रवेशासाठी. त्यानंतर पुन्हा तुम्ही महाविद्यालयात आलाच नाहीत. नक्कीच तुम्हाला आपल्या नवीन महाविद्यालयाची आठवण येत असेल. महाविद्यालयाविषयी उत्सुकताही तुमच्या मनात असेल. कधी कॉलेज सुरू होईल, कधी वर्गात बसू, कधी आपले मित्र भेटतील, शिक्षक आपल्याला शिकवायला कधी सुरुवात करतील, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. याच विचारात तुम्ही असाल, पण इतक्यात तरी तुम्हाला हा आनंद घेता येणार नाही. अजून काही महिन्यांनी तुम्हाला आनंद मिळेल, पण तोपर्यंत तरी आपल्याला या ऑनलाईन पद्धतीनेच भेटावे लागेल. याच पद्धतीनं आपल्याला महाविद्यालयीन शिक्षणाचा श्रीगणेशा करायचा आहे आणि सुरुवातही झाली आहे. या अगोदर तुम्ही 2-3 विषयाचे व्हिडिओ पाहिला असाल. याच पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत. या नवीन ऑनलाईन शिक्षणाचा आनंद आता घेऊया. तुमच्यापर्यंत आम्ही शिक्षण घेऊन आलो आहोत. घरबसल्या तुम्ही आता अभ्यास करणार आहात. चला तर मग आज आपण मराठी पाठ्यपुस्तकाची ओळख करून घेऊया. प्रथम मी आज आपल्या इयत्ता 11वी मराठी युवक भारती पुस्तकाची ओळख करून देणार आहे. एखादा नवीन मित्र भेटला तर प्रथम आपण त्याची ओळख करून घेतो, आपली ओळख देतो, मग संभाषण सुरू होते. त्यानंतर हळूहळू आपली मैत्री वाढू लागते. तसेच पुस्तकाच्या बाबतीतही आहे. प्रथम परिचय करून घेऊया आणि परिचयानंतर आपण पुस्तकाशी मैत्री करून घेऊया. हळूहळू ही मैत्री वाढत जाईल. यातील पाठ, कविता वाचू, अभ्यासू. मित्र जसा आपल्याला आवडायला लागतो तसे पुस्तकही आपल्याला आवडू लागते. तर विद्यार्थी मित्रो, मी पुस्तकाचं PDF पाठवले होते. नक्कीच तुम्ही ते डाउनलोड करून पाहिलेलं असेल. काही पाठ, कविता वाचूनही झालं असेल. प्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ पहा. पुस्तकावर मोठ्या अक्षरात मराठी युवक भारती इयत्ता 11वी असं लिहिलेलं आहे. डावीकडे कोपऱ्यात बालभारतीचं चित्र आहे. अगदी प्राथमिक शाळेत असतानापासून आपण हे चित्र पाहतो आहोत. त्यानंतर संत श्रेष्ठ ज्ञानियाचा राजा संत ज्ञानेश्वरांचं चित्र आहे. निसर्गरम्य सृष्टीचं एक चित्र दिसत आहे. दुसऱ्या चित्रात पुस्तके दाखवलेली आहेत. तर एका चित्रात आधुनिक युगातील तरुणीचे
चित्र आहे. असामान्य प्रतिभाशक्ती असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरींचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणखी एका चित्रात लेखणी दाखवलेली आहे. लेखणीचं सामर्थ्य काय असतं ते त्या चित्रात आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या एका चित्रात आपल्याला उगवणारा सूर्य, बेड्या, साखळ्या, त्यानंतर मशाली हातात घेतलेले देशभक्त आपल्याला दिसतात. थोडक्यात सांगायचं झालं तर मुखपृष्ठावरील चित्रावरूनच आपल्याला पुस्तकाच्या अंतरंगात काय आहे हे कळतं. नक्कीच तुमच्याही लक्षात आलं असेल. तर अशा वेगवेगळ्या विचारांवर आतील पाठ कविता आहेत. पुस्तकाचं शेवटचं पान आता पहा. एका चित्रात संगणकावरील चित्र दिसते. दुसऱ्या चित्रात रंगमंच व त्यात 2 मुखवटे दिसतात. पुढच्या चित्रात एक तरुणी बोलताना दिसते, तर दुसऱ्या चित्रात एक तरुण माईक हातात घेऊन बोलताना दिसतो. त्यापुढील चित्रात बारीक अक्षरात मुद्रित शोधनाच्या खुणांचा तक्ता दिसतो. थोडक्यात सांगायचं झालं तर मागील शेवटच्या पानावरील चित्रात उपयोजित मराठीत कोणते पाठ आहेत हे या चित्रावरूनच कळते. असे हे मराठीचं आपलं परिपूर्ण पुस्तक. ते आपण आता अभ्यासणार आहोत. आता आपण अनुक्रमणिकेत एकूण किती भाग आहेत, कोणते पाठ कविता आहेत, नवीन कोणता साहित्य प्रकार आहे, उपयोजित पाठ, व्याकरण काय आहे हे आता पाहूया. अनुक्रमणिकेत एकूण 5 भाग आहेत. भाग 1 व 2 मध्ये पाठ कविता आहेत. भाग 1 मध्ये प्रथम आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्वतंत्रतेचे स्तोत्र ही कविता आहे. पहिला पाठ मामू, दुसरी कविता प्राणसई, तिसरा पाठ अशी पुस्तकं. पुढची कविता आहे झाडांच्या मनात जाऊ. पुढचा पाठ आहे परिमळ. आणि पुढची कविता आहे दवात आलीस भल्या पहाटी. आणि पुढचा पाठ आहे माणूस बांधूया. पुढचं संत काव्य आहे ऐसी अक्षरे रसिके. आणि पुढचा पाठ आहे वहिनींचा सुसाट सल्ला. शब्द ही एक कविता पुढची आहे. वाङ्मयीन लेण्यांचा शिल्पकार हा पुढील पाठ. आणि शेवटची कविता आहे पैंजण ही कविता. असे हे पाठ आणि कविता आहेत. भाग 3 मध्ये नवीन साहित्य प्रकारात नाटक साहित्य प्रकार आहे. यात हसवा फसवी, ध्यानी मनी, सुंदर मी होणार हे 3 नाटक आहेत. भाग 4 मध्ये उपयोजित मराठीत सूत्रसंचालन, मुद्रित शोधन, अनुवाद, अनुदिनी, रेडिओ जॉकी हे पाठ आहेत. भाग 5 मध्ये शब्दशक्ती, काव्यगुण, वाक्यसंश्लेषण, काळ, शब्दभेद, परिशिष्टे इत्यादी व्याकरणाचे घटक आहेत. असं हे आपलं इयत्ता 11वीचं मराठीचं पाठ्यपुस्तक आहे. भाषा आणि जीवन यांचं एक अतूट संबंध आहे. महाराष्ट्राची ही राजभाषा आहे. आपल्याला भाषेचे चांगले व्यावहारिक उपयोजन करता यायला हवे. यासाठी मराठी विषयाकडे भाषा म्हणून आपण पाहतो. भाषिक कौशल्याच्या दृष्टीने समृद्ध होण्यासाठी हे पाठ्यपुस्तक आपल्यासाठी महत्त्वाचे साधन ठरणार आहे. जीवनातील आव्हाने पेलण्याची, प्रेरणा देण्याची ताकद साहित्यात असते व पुस्तकातही असते. संस्काराची शिदोरी आपल्याला मराठी पाठ्यपुस्तकातून मिळते. प्रत्येक पाठ कविता आपल्याला मार्गदर्शन, प्रोत्साहन व संस्कार देत असतात. नव्या जुन्या लेखक कवींची ओळख आपल्याला या पाठ्यपुस्तकातून होणार आहे. मराठी साहित्याची व भाषेची श्रीमंती आपण या पाठ्यपुस्तकातून अनुभवणार आहोत. भाषा विषयाची उद्दिष्टे समोर ठेवूनच या पाठ्यपुस्तकाची निर्मिती झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये भाषाविषयक क्षमतांचा विकास व्हावा या उद्देशाने या पाठ्यपुस्तकातील पाठ कविता व इतर पाठ आहेत. या पुस्तकातील पाठ हे भाषा व आशयाच्या दृष्टीने समृद्ध व वैविध्यपूर्ण आहेत.
आशय, विचार, भावना, शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य, विचारसौंदर्य या दृष्टीने या पाठ्यपुस्तकातील कविता आहेत. नाटक या साहित्य प्रकारामध्ये 3 नाटक आहेत. नवीन साहित्य प्रकाराची विद्यार्थ्यांना ओळख होईल. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना, अभिनय कलेला पुढे वाव मिळेल. विद्यार्थी भविष्यकाळात नाटकाशी संबंधित व्यवसायाकडे वळू शकतील. या उद्देशाने या नवीन साहित्य प्रकाराचा समाविष्ट या पाठ्यपुस्तकात केला आहे. उपयोजित मराठीमध्ये भाषिक कौशल्याच्या उपयोजनाच्या दृष्टीने पाठ आहेत. भविष्यकाळात विद्यार्थी या सर्व कौशल्यांचा उपयोग करतील व संधीचा लाभ घेतील. विविध क्षेत्रांमध्ये त्यांना रोजगाराच्या, नोकरीच्या संधी मिळतील असे पाठ आहेत. या उपयोजित मराठीतील पाठातून कौशल्ये आपल्याला शिकायची आहेत. व्याकरणामध्ये व्याकरण घटकातून भाषिक कौशल्याच्या विकासाला शास्त्रशुद्ध पाया मिळेल. विद्यार्थ्यांची भाषा समृद्ध होईल असे हे व्याकरणाचे घटक आहेत. अशा पद्धतीने आपल्याला या सर्व पाठांचा अभ्यास करायचा आहे. दैनंदिन जीवनाशी सांगड घालणारे मराठी भाषा विषयाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे. त्यांना साहित्याचा आस्वाद घेता यावा आणि भाषाभ्यासातून उद्याचे वाचक, लेखक, कवी, व्यावसायिक घडतील असे हे मराठीचे पुस्तक आहे. यानंतरचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.